कार्यक्रमाची सुरुवात सर्वांना नम्रतेची विनंती आहे, आपण शांततेचं सहकार्य करावं। सर्वांना विनंती करतो की आपण खाली येऊन बसून घ्यावं, समोर येऊन स्थानापन्न व्हावं। विचारपीठाच्या समोर तमाम शिवप्रेमींनी स्थानापन्न व्हावं अशी तुम्हा सर्वांना मी नम्रतेची विनंती करतो। आणि आपल्या या मराठा सेवा संघाच्या वतीनं 1996 पासून ही अभिवादन सभा आयोजित करण्यात येत असते। याही वर्षी त्याच पद्धतीची अभिवादन सभा आपण संपन्न करत आहोत आणि या अभिवादन सभेची सुरुवात आपण जिजाऊ वंदनेने करणार आहोत। तेव्हा सर्व जिजाऊ ब्रिगेडच्या छाया आमले, रेश्मा रोहित पुराणे, अपेक्षा भोसले, सपना मोजाड आणि पलक भोर यांना मी विनंती करतो की आपण जिजाऊ वंदनेला सुरुवात करावी। जिजाऊ वंदना घेत असताना प्रत्येकाने आपले हात जोडावेत अशी मी सर्व शिवप्रेमी आणि शिवभक्तांना विनंती करतो। जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय। जिजामाऊली गे तुला वंदनाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त राही। जिजामाऊली गे तुला वंदनाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त राही। वयातून मुक्ती मिळाली जनांना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही। नसे दुःख कोणा, नसे न्यून कोणा, फुलांना मुलांना नसे दैन्य काही। जिजामाऊली गे तुला वंदनाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त दाही। जिजामाऊली गे तुला वंदनाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त दाही। जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेमिका गे शहाजी सतुली। जसा संविभागी बळी पूर्व काळी, शिवाजी जनांच्या असे चित्त देही। जिजामाऊली गे तुला वंदनाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त दाही। जिजामाऊली गे तुला वंदनाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त दाही। तुझ्या संस्कृतीने, तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मनेही प्रवाही। तुला वंदिताना सुखी अंग अंग, खरा धर्म आता शिवाचाच पाही। खरा धर्म आता शिवाचाच पाही। जिजामाऊली गे तुला वंदनाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त दाही। जिजामाऊली गे तुला वंदनाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त दाही। जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद। आणि आता मी सर्व शिवप्रेमींना, शिवभक्तांना विनंती करतो की आपण बसून घ्यावं। यानंतर मान्यवरांचा सत्कार आणि स्वागत या ठिकाणी केलं आहे। प्रथमतः या अभिवादन सभेच्या निमित्तानं ज्यांची विशेष उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे ते माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। त्यांना सन्मानित करण्यासाठी मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष शिवश्री डॉक्टर विजय घोगरे साहेब, त्यानंतर मराठा सेवा संघ उत्तर पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिवश्री बाळासाहेबजी मोळे यांना मी विनंती करतो की आपण मुख्यमंत्री साहेबांना सन्मानित करावं। टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया। धन्यवाद। यानंतर
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनाही आपण सन्मानित करतोय। त्यांना सन्मानित करण्यासाठी शिवश्री इंजिनियर नवनाथजी घाडगे प्रदेश कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ, त्याचबरोबर शिवश्री राजेंद्र कुंजीर आणि त्याचबरोबर गणेशजी महाप्रे पाटील जुन्नर तालुका मराठा सेवा संघाचे जे अध्यक्ष आणि राजेंद्र कुंजीर साहेब पुणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष 1997 सालापासून त्यांनी हा महोत्सव सुरू केलेला आहे। यानंतर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि प्रथम महिला उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। त्यांना सन्मानित करण्यासाठी शिवमती उर्मिला राजेंद्र भुट्टे पाटील आणि शिवमती भारती राजेंद्र कुंजीर यांना विनंती करतो आपण ताईंना सन्मानित करावं। धन्यवाद। यानंतर महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार आशिष शेलार साहेब आपणही या ठिकाणी उपस्थित झालात। आपलाही सन्मान केला जातोय। मराठा सेवा संघ जुन्नर शहराचे अध्यक्ष सिद्धेश डोले पाटील आणि जुन्नर नगर परिषदेचे नगरसेवक आणि मराठा सेवा संघाचे माजी शहर अध्यक्ष मंदार भुट्टे पाटील यांना मी विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं। यानंतर जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे, आपला माणूस किल्ले शिवनेरीचे शिलेदार तथा शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे दमदार आमदार यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यांना सन्मानित करण्यासाठी मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक शिवश्री मारुती डोंगरे आणि सनी कवडे यांना मी विनंती करतो आपण आमदार साहेबांना सन्मानित करावं। यानंतर सिने अभिनेते आदरणीय रितेशजी देशमुख हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करावं आणि मुख्यमंत्री साहेबांचा सन्मान जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने केला जातोय। जिल्हाध्यक्ष साहेबांना विनंती आहे आपण विचारपीठावरती यावं। संतोष नाना खरे यांना विनंती आहे। धन्यवाद। यानंतर मी सर्वांना विनंती करेल की किल्ले शिवनेरीचा विकासाचा मॉडेल फोर्ट ज्यांच्या प्रयत्नातून साकारला ते म्हणजे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना आपण जागेवरती उभं राहू 1 मिनिट शिवांजली अर्थात श्रद्धांजली समर्पित करूयात। सूचना आहे की पायातील चप्पल काढू। मोबाईल मोबाईल धन्यवाद। आणि यानंतर मान्यवरांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हावं। यानंतर प्रथमतः या मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेच्या निमित्तानं प्रास्ताविक करण्यासाठी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय शिवश्री डॉक्टर विजय घोगरे साहेब यांना विनंती करतो की आपण आजच्या या सभेचं प्रास्ताविक करावं अशी आपणास विनंती आहे। प्रास्ताविक करण्यासाठी शिवश्री डॉक्टर विजयजी घोगरे साहेब प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ।
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजीराजे महात्मा ज्योतिराव फुले अहिल्यादेवी होळकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी प्रथम अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री नामदार सुरेंद्र अजितदादा पवार, आशिष शेलार साहेब मंत्री महोदय, याचप्रमाणे शिवप्रेमी आमदार शरददादा सोनवणे, विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी, त्याचप्रमाणे मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, पोलीस अधीक्षक आशिष ठाकरे साहेब, मुख्य वनसंरक्षक, तसेच मराठा सेवा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मुळे, जुन्नर तालुका अध्यक्ष आमचे गणेश महांबरे, राजेंद्र कुंजे, राजेंद्र बुट्टे पाटील, मंदार बुट्टे पाटील, त्याचप्रमाणे सनी कवडे, मारुती डोंगरे, सुरेश पवार आणि इतर सर्वच उपस्थित शिवप्रेमी, त्याचप्रमाणे शिवनेरी भूषण पुरस्कार प्राप्त सर्वजण, त्यांची मी नावं घेत नाही, आमदार साहेब ते नावं डिक्लेअर करतील, आणि उपस्थित सर्व शिवप्रेमी पत्रकार बंधूंनो, सन 2000 सालापासून शिवनेरी ही शासकीय शिवजयंती इथं साजरी करतो आणि त्याला आज 26 वर्ष पूर्ण झालेले आहेत. परंतु आज आपण श्रद्धांजली अर्पण केली. आज आपण मागच्या 26 वर्षात पहिल्यांदा अजितदादा नसल्याची जाणीव होत आहे. आणि शिवनेरीवर गड चढत असताना, प्रत्येक पायरी चढत असताना दादांची आम्हाला आठवण होत असते. प्रत्येक पायरी आखीव रेखीव घडी कशी असावी हे आम्हाला त्यांनी शिकवलं होतं आणि त्यांचं आम्हाला खूप सहकार्य लागायचं. या कार्यक्रमात ते नाही त्याची आम्हाला खूप मोठी वेदना आहे आणि त्यांचं सर्व कार्य आपण पुढे घेऊन जाणारच आहोत. आज आपली शिवजयंती आहे, पण त्यांची आठवण आल्याशिवाय आपल्याला राहत नाही. आज ज्या शिवनेरी किल्ल्यावर आपण आहोत तिथं माझ जिजाऊ आणि शहाजी राजांनी शिवरायांना घडवले आणि त्यांच्यावर सर्व प्रकारचे संस्कार केले. स्वराज्य निर्मितीची प्रेरणा शिवरायांच्या मस्तकात घातली. शिवरायांनी 18 पगड जात समवेतील सर्व मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले आणि हा समतेचा विचार घेऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना पुढे घेऊन आपण ही वाटचाल करत आहोत आणि हीच खरी शिवजयंतीची प्रेरणा आहे. शिवनेरी किल्ला शिवरायांची जन्मभूमी असल्यामुळे आपल्यासाठी प्रेरणादायक असून इथली माती प्रत्येक मस्तकी लावल्यानंतर त्यामध्ये प्रचंड अशी ऊर्जा मिळत असते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र भारत नव्हे, ती विश्वाची प्रेरणा आहे. आदर्श राजा कसा असावा याचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. लोकांच्या कल्याणासाठी महाराजांनी धोरणे आखली, त्याची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली आणि शिवरायांच्या प्रशासनाची आणि न्याय व्यवस्थेची प्रशंसा परदेशी इतिहासकारांनी आणि स्वराज्याच्या सचिवांनी सुद्धा केलेली आहे. आजही शिवरायांचा प्रशासनाचा अभ्यास केला आणि त्याची धोरणे अवलंबित जातात. शेती, शेतकरी, स्त्रिया, कष्टकरी, सैनिक, सर्वजण रयत यांच्याविषयी महाराजांना अतिशय कळवळा होता. जात धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाचे जीवन सुखी व्हावे यासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले आणि एक आदर्श शासन प्रणाली त्यांनी विकसित केली आणि आजही आपण ती प्रेरणा घेत आहोत. शिवरायांचे प्रशासन अतिशय प्रभावी होते. शिवाजी महाराजांनी कधी जात आणि नाते पाहून नाही, योग्यता पाहून जबाबदारी दिली होती. महसुली प्रशासन त्यांची अतिशय चांगली व्यवस्था होती आणि गाव खेड्यातील शेतकऱ्यांचा त्यांनी विचार केला होता. त्या काळामध्ये शेतकऱ्यांना बैल बारदाना, शेतीसाठी अवजारे आणि बी बियाणे त्या काळामध्ये मोफत पुरवली जायची आणि शेतकऱ्याच्या मालाला त्या काळामध्ये योग्य असा भाव मिळावा आणि बाजारपेठ निर्माण केलेल्या होत्या. महाराजांचे जलव्यवस्थापन जर पाहिलं अगदी शिवनेरीपासून प्रत्येक किल्ल्यावर त्यांचं अतिशय चांगलं जलव्यवस्थापन होतं आणि त्याचे केलेले जलव्यवस्थापन आजही आपल्याला प्रेरणादायक आहे. त्यांच्या काळामध्ये पिण्याबरोबर शीतलाही पाणी मिळावे यासाठी नद्या अडवून छोटी छोटी धरणे बांधण्याचं काम त्या काळामध्ये महाराजांनी केले होते आणि त्या काळामध्ये त्याची आर्थिक तरतूद ते करत होते. महाराजांचे हेर खातं जर पाहिलं, गुप्तहेर खातं ते अतिशय प्रभावी होतं. बहिर्जी नाईक हे त्या हेर खात्याचे प्रमुख होते आणि महाराजांचे हेर खात्यामध्ये बहुभाषिक आणि सर्व जाती धर्मात आलेले लोक होते. व्यवस्थेने नाकारलेल्या समूहांना महाराजांनी प्रतिष्ठा मिळवून दिली होती. त्या काळामध्ये ब्रिटिश, पोर्तुगीज, मोगल यांच्यापेक्षा अतिशय प्रभावी असे महाराज हेर खाते होते. त्यामुळे महाराज अतिशय अनेक युद्धामध्ये यशस्वी झाले दिसून होते. उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराजांनी आयात निर्यात धोरण केले होते. परदेशी व्यापाऱ्यांना व्यापारविषयक धोरणे आखली होती आणि स्वराज्यामध्ये व्यापार करण्याची परवानगी दिली होती आणि देशातील पहिले आरमार उभा करण्याचा मान हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. आता आपण 2026 मध्ये आहोत, पण 2030 मध्ये महाराजांच्या जन्मस्थळाला 400 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने आज मुख्यमंत्री आहेत, आम्ही काही थोडक्या मागण्या इथं करत आहोत. त्यानिमित्ताने आज जर आपण 4 वर्ष पुढं 400 वर्ष होत असताना आज जर त्याच्यापासून आतापासून तयारी केली तर आपण बऱ्याचशा गोष्टी साध्य करू शकतो. गेल्या सुमारे 2 दशकापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारीला शासकीय जयंती म्हणून जगभरामध्ये साजरी केली जात आहे.
त्याचं श्रेय महाराष्ट्र शासनाला जात आहे. तरी आज शिवाजी महाराजांचं अस्सल शिवचरित्र उपलब्ध नाही. आमची आज विनंती आहे की महाराष्ट्र शासनाने एक समिती गठीत करावी, त्यामध्ये सर्व व्यापक सर्व समाज शक्तींचा समावेश करून एक शिवचरित्र प्रथम मराठी भाषेत लिहून घ्यावं, की तपासून प्रकाशित करावं आणि जगभरातील सर्व भाषांमध्ये अनुवाद करून ते उपलब्ध करून द्यावं. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा ज्यावेळी 400 वर्ष पूर्ण होतील त्या काळामध्ये सर्वांना देण्यासाठी एक अति सुंदर रेखीव आणि पूर्ण आसनाधीन लहानशी चांगली मूर्ती धातूमध्ये तयार करून ते अधिकृत त्याला मंजूर द्यावे आणि त्यानंतर भारत सरकारच्या माध्यमातून जगभरामधल्या सर्व वकिलांमध्ये ते आपण स्थापित करू शकतो. त्याचप्रमाणे आता जगामध्ये अमेरिकेमध्ये आपण छत्रपती फाउंडेशनच्या तर्फे शिवजयंती साजरी करतो, त्याप्रमाणे जगभरामध्ये शिवजयंती साजरी केली जाते. आणि आज आपल्याला ज्यावेळी 2030 साल येईल त्यामुळे आमची एक विनंती आहे की आपल्या पुढच्या 4 वर्षामध्ये शिवस्मारकाचं काम निश्चितपणे आजचे मुख्यमंत्रीच्या हस्ते लोकार्पण होईल अशी आम्हाला आशा आहे आणि त्यांच्या काळामध्ये शिवस्मारक निश्चितपणे होईल अशी प्रचंड आशा सर्वांना आहे. ती एक आपल्याला पुढे एक अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी सर्व शिवप्रेमींना आणि उपस्थित सर्व बंधूंना शिवजयंतीच्या आपल्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जाऊ जय शिवराय. धन्यवाद. आणि यानंतर तमाम शिवप्रेमींना शुभेच्छा देण्यासाठी किल्ले शिवनेरीचे शिलेदार शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे यांना मी विनंती करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवरायांच्या जन्माने पुढील झालेल्या आजच्या या शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. राज्याचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुमित्राजी वहिनी साहेब, सन्माननीय सांस्कृतिक मंत्री आदरणीय शिलर साहेब, सन्माननीय व्यासपीठ रितेशजी देशमुख साहेब आणि प्रशासनाचे आमचे कलेक्टर आणि सर्व सहकारी आणि उपस्थित अतुल शेठ असतील, आशाताई असतील, सत्यशील दादा आणि सर्व सहकारी उपस्थित सर्व बंधूंनी बघून मराठा महासेवा संघाचे अध्यक्ष आणि सर्व सहकारी. मी शिवनेर भूषणसाठी मी आदरणीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय व्यासपीठाला विनंती करतो की ज्यांनी अतिशय मोठं योगदान दिलेलं आहे या समाजसेवेसाठी. त्याच्यामध्ये सर्वश्री शिवाजीराव सरस्वती नामदेव खैरे, राहणार नारायणगाव तालुका, किल्ले शिवनेरी जुन्नर यांचा खरं तर जिल्हा परिषदचे पहिले सदस्य ज्यांनी पंडित नेहरू साहेबांबरोबर, इंदिरा गांधींबरोबर, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांबरोबर आणि अनेक असलेल्या थोर युग पुरुषांबरोबर ज्यांनी अनेक वर्षाची आपली कारकिर्दी केली, ज्यांचं वय 90च्या पुढे आहे आणि जे पंचायत समितीचे 11 वर्ष सभापती राहिलेले आहेत, त्यांचा पुरस्कार आणि ट्रॉफी आपण वरती तातडीने द्यावी अशी मी विनंती आपल्या व्यासपीठाला करतो. आदरणीय देवेंद्रजी साहेब आणि शिंदे साहेबांच्या हस्ते आदरणीय खैरे साहेबांना धन्यवाद देतो. त्यांनी उभं आयुष्य समाजासाठी व्यतीत केलेलं आहे. दुसरा जो आहे सन्मान खरं तर ह्याच मातीमध्ये ज्यांनी आपलं स्वतःचं जीवन शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून लेफ्टनंट या पदापर्यंत ज्या खरं तर हे कुटुंब गेलं ते सन्माननीय आदरणीय श्रुतिका अश्विनी प्रवीण तातवडे, गाव पिंपळवंडी, तालुका किल्ले शिवनेरी जुन्नर पुणे. आदरणीय सब लेफ्टनंट श्रुतिका अश्विनी प्रवीण तातवडे यांना अतिशय कमी वयामध्ये ही पदवी त्यांनी बहाल केली आणि खरं तर महाराष्ट्रापासून भारताच्या असलेल्या व्यवस्थेमध्ये ज्यांनी सन्मान मिळवला. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि सन्माननीय राज्याचे प्रमुख जे आहेत या सर्वांच्या हस्ते आपण आपला सन्मान चिन्ह शिवनेरी भूषण हा पुरस्काराने आपल्याला नावाजलं जाते, आपण त्या ठिकाणी यावं. त्यानंतर आदरणीय लेफ्टनंट अजिंक्य संजय मेहर हे सुद्धा या ठिकाणी, चला ताठवडी चला पटपट पुरस्कार ते पुढे बसला, चला लवकर 3 जण या. ते मुलगी कुठे कन्या साहेब लेफ्टनंट हे अजिंक्य दिलंय, हे दुसरं कुठे महिलेचं पाहिजे अजिंक्यच्या वडीला
नमस्कार नमस्कार. हे द्या. सन्माननीय लेफ्टनंट श्रुतिका अश्विन प्रवीण तातवडे, एकदा जोरात टाळ्या वाजवाय आपण या सर्व लोकांसाठी. एवढी मोठी खरं तर गगन भरारी, एवढी मोठी उंची, महाराष्ट्राच्या मातीला मिळालेला सन्मान आणि राज्याच्या प्रमुखांच्या हस्ते त्यांना उद्याच्या भविष्याच्या शुभेच्छा मिळत आहेत. त्याप्रमाणे खरं तर टाटा असलेल्या कॅन्सरच्या हॉस्पिटलला मुंबई या ठिकाणी ग्रामीण भागातून ज्यांनी 17 वर्ष काम करतायत त्या कॅन्सरचे सगळ्यात चांगले डॉक्टर विनोद सुमान सीताराम हांडे, गाव उमरज, तालुका किल्ले शिवनेरी, जुन्नर, पुणे. मी त्यांना या कॅन्सरच्या सेवेसाठी आणि विशेष म्हणजे मोफत अशा पद्धतीचा आदरणीय दीपक बाबा हांडे जे मुंबईचे आहेत नगरसेवक, त्यांच्या कुटुंबातला खरं तर हा डॉक्टर आहे. आदरणीय श्रीनाथ चौधरी, गाव उमरज, मराठी बाणा प्रेम आदरणीय अशोक शेठ हांडे या कुटुंबातला हा डॉक्टर आहे. आणि मी डॉक्टरांना विनंती करतो की आपण आणि आपल्या कुटुंबाने हे सन्मान चिन्ह घेण्यासाठी अतिशय सुंदर आणि देखणं काम या डॉक्टर थांबा, जागा थांबा. धन्यवाद डॉक्टर साहेब. आणि खरं तर एका शेतकरी ज्यांनी 100 टनापेक्षा जास्त ऊस एक दिवसाचा कारखाना ज्याच्या कष्टामुळे उभा राहिला, त्या विघ्नाला नेहमी सातत्याने ज्यांनी ऊसाची आपली स्वतःची कष्टाची शेती उभी करून दाखवली, ते खरं तर मरणोत्तर शिवनेर भूषण पुरस्काराचे मानकरी आहेत. कैलासवासी पंकज सिंधू शिवाजी वामन या मुलाचा साहेब ट्रॅक्टर अंगावर पडून मृत्यू झाला या शेतकऱ्याचा. पण शेती लाजवाब, स्वतःची ताकद, स्वतःची शेती, अत्याधुनिक पद्धतीची शेती. मी वामन परिवाराला विनंती करतो की आपण कैलासवासी शिवनेर भूषण मरणोत्तर हा पुरस्कार पंकज सिंधू शिवाजी वामन, राहणार डिंगोरे, किल्ले शिवनेरी, जुन्नर, पुणे. मी त्यांना विशेष या सन्मानाने त्यांच्या खरं तर बंधू या सत्यशीलाला विनंती करतो विद्या परिवारच्या की आपण सर्वांनी राज्याचे प्रमुख एकदा जोरदार टाळ्या या माझ्या शेतकऱ्यासाठी, काळ्या आईची सेवा करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांसाठी मी धन्यवाद व्यक्त करतो. आदित्य काही बोलत नाही आता साहेब, फक्त थोड्याच गोष्टी आम्हाला बिबटची बिबटचा मी तुम्हाला निवेदन दिलं साहेब. 7 मुद्दे आहेत, मी जास्तीचा वेळ आपला घेत नाही. बिबटच्या बाबतीमध्ये आम्ही इतके हैराण झालेलो आहोत. राज्याची आपत परिस्थिती आहे, कलेक्टर साहेबांनी आपत तालुका घोषित केलेला आहे आमचा, परंतु त्यांनी आम्हाला समाधान झालेलं नाही. आपण खरं तर 2 रेस्क्यू सेंटरला मंजुरी दिली आहे कॅबिनेट मध्ये. त्या 2 रेस्क्यू सेंटरला तातडीने आम्हाला पैसा मिळावा आणि त्याचं लवकर काम चालू करावं एवढी विनंती मी तमाम मायबाप जनतेच्या वतीने करतो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की कुंभमेळा, जो कुंभमेळा आता चालू होते 2027ला नाशिकला त्र्यंबकेश्वरला सुरुवात तिथे आहे, पण समारोप पारुंड्यामध्ये आहे. ब्रह्मनाथाचा सगळ्यात मोठा आशीर्वाद ज्या भूमीतून आहे, आई जिजाऊ मातेने खरं तर नवस केला होता ते ब्रह्मनाथ. त्या ब्रह्मनाथाच्या मासलीला या कुंभमेळ्याचा 240 कोटीचा आराखडा आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी नाशिकच्या कमिशनर साहेबांना पाठवलेला आहे. आपल्या टेबलावर साहेब त्याची फाईल आहे. आपण जर ती मंजुरी दिली, 16 गावांचा असलेला तो पदचारी मार्ग आहे. साधू संतांना यावं लागतं, निवाराला थांबावं लागतं. त्याच्यासाठी आपण खरं तर आम्हाला उचवी द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि खरं तर बाकीच्या मुद्द्याबरोबर एक महत्वाचा मुद्दा आहे, आमचा पुणे नाशिक जी रेल्वे आहे ब्रिटिश काळापासून ती आपण मान्य केली होती, पण मधल्या काळामध्ये काही तांत्रिक अडचण CMRDची आली. पण साहेब जर बोगदा केला तर आमच्या सर्वांचं आयुष्यमान पुणे नाशिक हे दोन्ही महत्वाच्या मेट्रो सिटी आहे. त्या मेट्रो सिटीला तुम्ही नजरअंदाज करू नका. आमची विनंती आहे की त्याच्यामध्ये आपण लक्ष द्याल. आणि आदिवासी हा जो पट्टा आहे साहेब, सह्याद्रीची रांग आहे, इथून शूर मावळे बाहेर पडल्याच्याने दिल्लीच्या तख्ताचं संरक्षण केलं. पण इथल्या पावसामुळे प्रचंडामुळे इथला रस्ता डांबरी टिकत नाही. एक रिंग रोड, एक मास्टर स्ट्रोक तुम्ही द्या आणि हा 55 किलोमीटरचा एक रिंग रोड तुम्ही सुपर रोड फक्त सिमेंट कॉन्क्रीटचा
500 कोटीचा माझ्या आदिवासी बांधवांसाठी बनवा, ही विनंती मी तुम्हाला आज शासनाला या ठिकाणी करतो. कोल्हापूरची देवी आई अंबाबाईचं आज एवढं मोठं आमच्याकडं खरं तर करवीर नगरीचं मोठं ठाणं आहे. उमरस पासून तर आमच्याकडे यायला ओझरला अनेक वर्षाचा पर्यटकांचा तो ब्रिज आहे. ब्रिजची किंमत अवघी 40 कोटी साहेब, 40 कोटी एक अवघी किंमत आहे. मूळ संपत्र सकट 40 कोटी आपण दिले तर पर्यटनाला फार मोठी चालना मिळेल. आणि ओझरला साहेब आपण तीर्थक्षेत्र दर्जा दिला तुमच्या काळात. अष्टविनायक रस्ते झाले तुमच्या काळात साहेब. तुम्ही सगळ्या मंडळी जे काम केलंय ते लाजवाब आहे. मी गेल्या 20 वर्ष आपल्या बरोबर काम करतोय साहेब. कामाचा वेग, शिवनेरीच्या बाबतीतली तुम्ही घेतलेली उंची, कामाची प्रगती, आम्ही सगळे शिवभक्त आपल्या सर्वांना या कामाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर आनंद व्यक्त करतोय. फक्त एकच गोष्ट मी सांगेल की त्या जलाशयामध्ये, येडगावच्या जलाशयामध्ये, बॅकवॉटरमध्ये आम्हाला त्या ठिकाणी बोटिंगची परवानगी मिळावी. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या तालुक्याच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत. मी अधिकचा वेळ आपला घेत नाही. 7ही मागण्या तुमच्या ऑन रेकॉर्ड हातामध्ये दिलेल्या आहेत. या 7ही मागण्या आपण तातडीने आणि तात्काळ मान्य कराव्या एवढी विनंती करतो. आणि राज्याचे पालकमंत्री माझे आमचे मित्र अजितदादा आज नाही, खरं अनेक वर्ष काम केलं आम्ही, 20 वर्ष एकत्र. त्यांच्या जाण्याने राज्याचं नुकसान साहेब झालंच पण आमच्या जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं. आणि आज त्यांच्या शिवाय शिवजयंती साजरी होते आहे. मी आदरणीय शिस्तीचा कारभार, वेळेचा प्रामाणिकपणा आणि दिलेला शब्द पाळणारा तुमच्या त्रिमूर्तीमधला एक महत्वाचा घटक निखळला देवेंद्रजी आपण, एकनाथजी साहेब आपण आणि आदरणीय अजितदादा नाही याचं दुःख आहे. परंतु सुरेंद्रताई पवार आज या पालकमंत्री आपल्यावर काम करतायत आणि आज या जिल्ह्यामधून काम होत असताना मी त्यांच्या प्रती, आम्ही सगळे विधान भवनचे आमदार, आम्ही निश्चितपणे या सरकार बरोबर विकासाचं धोरण आणि शिवभूमीला विकासाचं धोरण या महाराष्ट्राच्या उंचीवर नेऊ, हीच भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय अजितदादा पवारांना देऊ एवढाच सांगतो. माझ्या शब्दाला विराम देतो आणि या ठिकाणी अधिकचं काही न बोलता मी या ठिकाणी विनंती करतो आदरणीय सुरेंद्रताई पवार यांना की आपण आपल्या शिवजयंतीच्या भावनानं आणि आपल्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.